हे नाही भांबवली पूर झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. चेतना बाय माझे हा जामच खुश दिसते. तुला जो बघायला पोरगा येणार आहे तो राजबिंड दिसतोय वाटते. राजबिंडा हा? मामनू राजबिंडा हा शब्द त्याच्यासाठी अपुरा आहे काय समजली हो? चाच पडून बघितलायस ना आता शेवटी ससाच निघायचा. मामनू बघ जोपर्यंत पोरगा तो आम्हाला दोघांना आवडत नाही तोपर्यंत लग्नाची पुढची बोलणी होणार नाही काय समजली. हा मामनू वाव. मी तुमच्या शब्दावर आहे काय? काय येत नाही का बरोबर आहे सगळं पण होय होय. बेल वाजली, बेल वाजली. दरवाजा इकडे आहे तिकडे कुठे आलीस. ते भांबवली पूरती चला मी माझा भागवून घेतला याच्यात त्याचा आपला. मामनू हा. माझा कापूस अरू. एवढाच अर्धा माणूस टॅक्सीत राहिला की काय. नाही टॅक्सीत काय नाही नाही राहिलंय काय? एवढाच आहे होय. आणि एवढाच आहे ना तो सगळ्यांना पुरून उरेल. नमस्कार. चेतना तू काय म्हटलीस पोरगा थोडा वयानं मोठा आहे. हा थोडा थोडका नाही हा लयच वयानं मोठा आहे. याचा आता कमी दिवस उरले तसं वाटतंय. मामनू असं नाही आहे. काही नाही का हा टिकल काय म्हणजे दिवाळीचा पाडवा बघिला. शंकाच वाटते मला. मामनू चोरीनं पाया पडाली काय समजली होय काय? नमस्कार. नमस्कार नमस्कार मी अरुण कदम. नमस्कार मी चेतनाचा मोठा मामा कातील प्रभाकर मोरे. सगळे मला कोकणचा पारस म्हणे म्हणतात का नाही. अच्छा मनी ते तुम्ही आहे होय ते बोलली मला. नमस्कार मी बालू बेटकर. नमस्कार. चेतनाचा छोटा गोंडस मामा. अच्छा. सगळे मला प्रेमानं भांबेडचा टॉम क्रूज म्हणतात. अच्छा ते तुम्ही आहे. होय होय बसा बसा. मी काय म्हणतो पाहुणे नो हा बोला ना. हे बघा आता आमच्या चेतना बरोबर तुम्ही लग्न करता वाय बरोबर आहे? हो, हो. पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. हा, म्हणजे? ही जी आमची चेतना आहे का हा, हा. नाही हिला आम्ही लाडाने वाढवलेली आहे. हा घरात माणसं किती तुमच्या. इनमीन तीनच माणसं होय. आम्ही. इनमीन. म्हणजे मी मॉम अँड डॅड. अरे पाहुण्यानू मी काय म्हणतो मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे. जराशी काय लय बोला पण खांद्यावर हात ठेवू नका. का हो मला सांगा आपण एकाच वर्गात होतो. नाही बो तुम्ही माझं लंगुटी मित्र हाव. अजिबात नाही. रिस्पेक्ट प्रत्येकाचं ठेवलं पाहिजे का नको? खरंय खरंय. आता तुम्ही माझं मामा हाव हो. मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू शकतो काय? कारण मी तुमचा रिस्पेक्ट करतो तसं तुम्ही माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे. वा. आहे की नाही बरोबर का नाही. या जगामध्ये दोनच माणसांना तेवढा मान मिळालेला आहे माझ्या खांद्यावर हात ठेवायचा. कोण? एक रोहित शेट्टी आणि दुसरे सचिन गोस्वामी सर. वा मोठा माणूस. मोठे मारी वा 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 मला बाकी काही नाही काय तर दोन चार प्रश्न तुम्ही विचारा पण खांद्यावर हात बर, ठेवू बर, नका. बर, 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 बर. मामनू मी बोलले होते ना हा. लय हुशार माणूस आहे. होय होय होय, दिसतंय ते. मामनू पाचवीत आहे ना त्या काय झालं? काय काय काढले काय काय पाचवीत आहे ना त्यांना 67% मिळाले आहेत. किती. 67. बोलताना पण बाई गं. 67% आईन्स्टाईन पेक्षा थोडेसेच कमी म्हणायचे. पाहुण्यानु चाय बटरचा शोध तुम्ही लावला हो की काय. नाही, काहीतरीच काही. आपल्या खारी सारखं दिसतोय म्हणून आपण विचारलं. अरे बालू तू पण ना उगाच आपला पाहुण्याची खेचत बसतो. बरं पाहुणे नो आता आपण ईशाकडे बोलूया. तुम्हाला व्यसन वगैरे कुठलं आहे काय म्हणजे दारू सिगरेट वगैरे. हा. काय बोलतो काय नाही? व्यसन अजिबात नाही. काय? आमच्या घरात चालतच नाही हो. होय काय? म्हणजे तुम्हाला सांगतो आमची मॉम आहे ना एवढी स्ट्रिक आहे ना तुम्हाला सांगतो आमचे डॅड बाहेरून कुणाच्या तरी मित्राच्या नादी लागून तंबाखू खाऊन आलं होय होतं. काय? आमचे मॉम चौताळली बाई. डायरेक्ट 3 दिवस त्यांना घराच्या कौलावर झोपवलं माहितीये. घरगुती असं कुठलं व्यसन नाही अजिबात नाही काहीतरीच काय. बाहेरचा म्हणजे तमाशे वगैरे.
माशा न ताशा एवढंच मला माहितीये. तुम्ही जर काय बोलता तमाशा तर मला ऐकलेलं पण नाही. अच्छा म्हणजे कुठलंच व्यसन नाही. अजिबात नाही. वासाडी पडली तुमच्या तोंडावरती. काय झालं? मग तुम्हाला व्यसन नाही. नाही. मग काय उपयोग आहे ह्या माणसाचा? ज्या माणसाला व्यसन नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. व्यसन नाही करता तुला. व्यसन करायचं नाही का? अरे बघ ज्या माणसाला व्यसन पाहिजे, व्यसन जर असेल तर त्याच्या बायकोला आराम मिळतो का ना? काय कसा काय? कसं काय म्हणजे काय? माणूस व्यसन करून आला की लगेच झोपतो. सकाळी त्याला गिल्ट येतं म्हणून घराच्या बाहेर पडतो. त्याच्यामुळे कसा बायकोबरोबर त्याचा संपर्क साधत नाही, नवरा बायकोची भांडणं होत नाही. म्हणून माणसाला व्यसन पाहिजे. काय समजलं? व्यसनामुळे कसा संसार समृद्ध होतो. ज्या माणसाला व्यसन नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. चल निघ. नाही, म्हणजे एकदम असं नाही म्हणायला तसं नाही असं करीत नाही. म्हणजे मी करतो व्यसन. करतो? हा म्हणजे कधीतरी शनिवार रविवार 1 2 3 4 7 बाटल्या मी नाही पितो कधीतरी. काय? हा आणि मग अगदीच हुकी आली तर एखादं सिगरेट पितो मी. म्हणजे थोडंच आहे मला म्हणजे व्यसन. सिगरेट पिता. हा, थोडं. ये चेतना ये. असल्या बरोबर तुझं लग्न मी लावून देणार नाही. इकडे 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 इकडे. अगं व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतात सगळे. मग कसं काय? कस आता हा दारू पिऊन घरी येणार, संध्याकाळी तो झोपणार तुला न बघता, सकाळी उठणार त्याला गिल्ट येणार म्हणून तो तुला न बघता परत बाहेर पडणार. म्हणजे तुमच्या दोघांचा संपर्कच नाही होणार. मग जर संपर्क नाही झाला तर संसार कसा होईल? व्यसन करतोस? काय कर तुझं मी? व्यसन करतोस? ते बोललं म्हणून मी बोललो ना. मला व्यसन नव्हताच पण ते बोललं म्हणून आता हे बोललं. बाबा अहो मामा काहीतरी बोला ना तुम्ही. ते काय बोलतील? याला व्यसन करणारा पोरगा आवडतो, मला व्यसन करणारा पोरगा आवडत नाही. आणि तू म्हणतोस तू व्यसन करतोस पण आणि व्यसन नाही पण करत. हा उद्या तू ह्याला इम्प्रेस करण्यासाठी व्यसन करशील, पण तू लक्षात ठेव मी लग्नाला होकार देणार नाही कारण मला व्यसन आवडत नाही. आणि तू उद्या गोंधळशील की कुठला मामा सपोर्ट करतो आणि कुठला मामा विरोध करतो. तर मी विरोध करतो कारण मला व्यसन करणारा पोरगा आवडत नाही. हा तुला सपोर्ट करेल कारण ह्याला व्यसन करणारा पोरगा आवडतो. मग आम्ही कसं एकामेकाला मान देता हो का नाही? त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या शब्दाच्या पलीकडे नाही आहो. बरोबर. आता हा नाही म्हणतोय माझ्याकडनं पण नकार आहे. त्याच्यामुळे तू व्यसन करतोस, तुला मी माझी पोरगी देणार नाही. चल. अरे याला काय अर्थ आहे? तुम्ही बोलत म्हणून बोललो ना. जे तुम्हाला आवडतं ते ह्यांना आवडत नाही, ह्यांना आवडतं ते तुम्हाला आवडत नाही. ह्याला काय अर्थ आहे? नाही नाही तू निघ. लग्न कॅन्सल. नाही लग्न कॅन्सल. नाही तुला पोरगी देणार नाही. ऐका ना मामानू. काय झालं? मामानू मला लग्न करायचं आहे. मामानू हा. मामानू 35वा स्थल आहे. 34 स्थल तुम्ही अशीच घालवून दिली नाही मामानू. नाही, मला लग्न वै, 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 करायचं. वै, वै. सोपं सोपं विचारा ना. वै, सोपं विचार. सोपं. तू रेडू नको. ये बाजूला ये ये. बाजूला. ये रे इकडे. ए बुटकू इथे बस. ये इथे. ये इकडे काय घाबरू नको. ये ये इकडे. ये बस. जरासा खाजगी प्रश्न आहे. अफेअर वगैरे केलं आहे काय कधी? म्हणजे प्रेमाचा बाजार उठवला बसवला कधी काय केलं आहे का? काही संबंधच नाही माझा. मी असं कधी केलेलंच नाही. हे काय? चेतना आणि मी आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. म्हणजे संबंधच नाही तसं. काय प्रेम शी 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 शी. म्हणजे तुला प्रेमाचा अनुभवच नाही? नाही. ज्या माणसाला प्रेमाचा अनुभव नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. नाही बस. प्रेम करता येत नाही तुला? अरे प्रेम कर. काय माझी सॉरी सॉरी. प्रेम करायचं ना. हा म्हणजे थांब, तू भडकतेस कशाला? त्याने किती काय केलं तरी मी तुझं त्याच्याशी लग्न लावून देणार नाही. अरे जा माणूस व्हॅलेंटाईन डेच्या वासाला पण उभा राहिला नाही तर बालदिन साजरा करेल. बालदिन साजरा करता येत नाही. मामानू तो कायच बोलत नाही आहे. ऐका म्हणजे मला लग्न करायचं आहे मामानू. लग्न होणार नाही. हे बाहेर काढ याला. हे बाहेर काढ. नाही, याला नाही, बाहेर ऐका काढ. ऐका म्हणजे ऐका एकदम म्हणजे असं नाही बोलायला नाही. म्हणजे असं मी असं काय? शाळेत असताना मी एक हेमा नावाची पोरगी होती तिच्यात असं नकळत मी प्रेम केलं होतं. अच्छा. हा म्हणजे शाळेतलं प्रेम ना. म्हणजे? लहानपणी म्हणजे त्याला काही असं महत्व नाही पण असं थोडंसं मी केलं होतं. म्हणजे प्रेम केलं माहिती तुम्ही? थोडंसं. प्रेम केलं माहिती. थोडंसं. म्हणजे हा माणूस लपड्याबाज आहे. काय? जो माणूस लपड्याबाज आहे त्याला मी माझी भाची देणार नाही. अहो, काय बोलतो? काय बोलतो म्हणजे? अहो, हे बोलले म्हणून मी बोललो ना. काय बोललो? अहो तुम्ही बोला ना काहीतरी. आता मी काय बोलणार? हा बोलला म्हणजे ते जो बोलला ते मला मान्य आहे. आम्ही दोघांनी एकत्र मिळून वाढवलेली आहे तिला. 6 महिने हे ना 6 महिने मी म्हणून वाढवले तिला. बरं, पण ह्याला काय अर्थ आहे यार? तुम्ही बोलताय ते तुम्हाला पटत नाही, हे बोलतात ते ह्याला पटत नाही. अरे मी करू तरी काय? काय
करू म्हणजे काय या पोरीला लहानाची मोठी करायची म्हणून मी आजपर्यंत लग्न केलेलं नाही आहे. मग अरे पोरींच्या अशा रांगा लावल्या त्या माझ्या मागे काय समजलं मला माहिती. मग नुसत्या ऑफरच्या ऑफर येत होत्या पोरींच्या पण लग्न केलं नाही मी एक सांगलीतली पोरगी होती का नाही मग? काय मी तिला नकार दिला ती गेली फ्रस्ट्रेशन मध्ये आता ती सिनेमामध्ये सेटल झालेली आहे. ती फ्रस्ट्रेशन मध्ये कशाला गेली? अरे एवढा मोठा प्लाटूनिक हातात न जातोय म्हटलं फ्रस्ट्रेशन येणार ना गोष्टी करतोय हा तर काही नाही जो पोरगा लपडे बाजा त्याला मी माझी पोरगी देणार नाही चल निघा काय झालं मामानू मला लग्न करायचं आहे मामानू 35व स्थळ आहे मामानू सोपा विचारा ना काहीतरी दुसरं विचारा वय, 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 वय. म्हणजे मला जमल ते मला समजेल असं काहीतरी विचार. सोपा खेळ गेले सोपा ठीक खेळ आहे. केले हा. हे बघ बायची आहेत ना आपण परीक्षा घेऊया हा. तू जर परीक्षेत पास झालास तर चेतना तुझ्या बरोबर लग्न कर बरोबर हा चल आपण आपण याची परीक्षा एक घेऊया. सोपा खेळ खेळूया चिमणी उड कावला उड माहिती आहे ना ता खेळ खेळूया. हा म्हणजे आलो इकडे ये काय लय सोपा खेळ आहे काय चिमणी उड कावळा उड म्हणजे चिमणी उड हा. कावळा उड असं करायचं पक्षी उडतो हा. प्राणी उडत नाही मामांचा फेवरेट गेम हाय हा, म्हणजे तू नीट खेळ तरच पास होशील आपलं लग्न होईल आरू ओके म्हणजे ऐक पक्षी ना उड माझं. तू खांद्यावर हात नको ठेवू ना. मोडलं लग्न बाहेर तुझ्या पाया पडतो ठेव ठेव इकडे पण लग्न मोडू नको ठेव बाहेर. हे बघ ऐक म्हणजे पक्षी उडतो कारण पंख आहेत म्हणून उडतो हे ना बरोबर ना प्राणी उडत नाही कारण त्याला पंख नाहीत. मामा मी रेडी आहो झालं? झालं? रेडी आहो मामा हा, या. बस इथे. बस इथं. इथं बस अरे बस सगळे बोट ठेव बोट ठेव कुठं माझ्या उरावर ठेव इकडे ठेव कुठे ठेव विचार कावला उड उड हा. येते जमते आला आला चिमणी उड शेकरू उड शेकूर म्हणजे आम्हाला विचारशील हे गुरुकुल तुला शेकरू माहित नाही असं कसं शेकरू माहित नाही आला मोठा लग्न करायला अरे पण नाहीच माहिती शेकूर मला मी कसं सांगू. हे बाबा शेकरू म्हणजे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे तो भीमाशंकरच्या जंगलात सापडतो खारुताई सारखा दिसतो दुर्मिळ असतो. अरे पण दुर्मिळ आहे तो त्याला कशाला राज्य प्राणी करता वसाऱ्यानो. जो आपल्याला दिसतो सकाळी ओरडतो त्याला ठेवायचा कोंबड्याला ठेवायचा ना वसाऱ्यानो. जो आपल्या ताटात असतो रविवारचा त्याला ठेवा त्याला माहीतच नाही त्याला कसं ठेवता मला माहित नाही ना यार. कोंबड्या ठेवतील नशीबाज रविवार नाही तर तू ताटा दिसला असाच वसाऱ्या प्लीज नाही याला शेकरू हा प्राणी माहिती नाही त्याची लग्न करायची लायकी नाही चल. शेकरूचा आणि माझ्या संसाराचा काय संबंध हाय. म्हणजे मला शेकरू माहिती मी लग्न नाही करू शकत. आग लाव तुझ्या विनोदाला बापरे शेकरू आणि कांड. लेकरू. मामानू एक चान्स देवा मामानू अजून एक चान्स देवा 35व स्थळ आहे 34 स्थळ तुम्ही असेच घालवले बरं, 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 बरं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रडू नको रडू नको चल ये. बाय ये इथं बस रे. टार्झन ये चल, बस अरे भाई गे अरे खांद्यावर हात नका ठेवू यार. जा, ठीक आहे, लग्न लग्न मोडलं. जा, चल, जा, निघ. जा. अरे वसाऱ्यानो ठेवा पण लग्न नका मोडू ठेवा ठेवा. येत नाही येत नाही ठेव गांधी वाटली आता तू पण ठेवशील हा मग? ठेव. हा. अरे साधा प्रश्न हा. आहे हं? उद्या तू चेतनाला हनीमूनला घेऊन कुठे जाशील महाबलेश्वर काश्मीर आफ्रिका आफ्रिका उद्या तू आफ्रिकेच्या सफारीला गेलास आणि तुझ्या समोर वाघ आला तर तू काय करशील ऑब्विसली मी माझी स्वीट बेबी आहे ना तिचा जीव वाचवणार म्हणजे कुणाचा चेतनाचा. निगेटिव्ह माणूस Negative? बाय Negative. निगेटिव्ह कसा Negative म्हणजे? अरे निगेटिव्ह कसा निगेटिव्ह म्हणजे तुला मी एका शब्दाने जरी बोललो वाघ तुमच्यावर हल्ला करणार आहे हा? वाघ सपत तू जाणार तू फोटो काढ ना वाघाचा तुला वाचवायला कोणी सांगितलं नाही हिला हा? वाईट कशाला जीव वाचवतोस माझा नाही वाचवायचा माझा जीव फोटो काढ ना अरे काय करायचं काय तुला. अरे मी तुझा जीवच वाचवणार ना तुला खाल्ला मी काय करू काय फायदा माझा. नाही नाही मा- नाही नाही. अजिबात हे लग्न मोडला मोड. मला पण नाही लग्न करायचं चल मी जातो. हा. मा- अशी फालतूगिरी नाही पाहिजे. अरे मला जे माहिती आहे ते प्रश्न विचार ना. तुला आवडत नाही ह्याला आवडतं ह्याला आवडतं तुला आवडतं मी जातो चल. ओ अरुणराव जरा इकडे चल
नाही मला जरा खांद्यावर हात टाकायचा आहे. खांद्यावर टाकायचा हं? सिम्बॉलिक निघ.